नमस्ते भारत, मैं हूँ फिरोज खान। आप देख रहे हैं गांधी सिटी न्यूज़। गांधी सिटी न्यूज़ में आप लोगों का सभी का स्वागत है। भीम आर्मी के विदर्भ प्रमुख अंकुश जी कोचे इनके नेतृत्व में पुलगांव में एक मोर्चा निकाला गया और मोर्चे का गांव भर में भ्रमण करने के बाद मोर्चा पीडब्ल्यू ऑफिस पुलगांव के अंदर में गया और वहां अभियंता को अपनी मांगों का विज्ञापन दिया गया। इस मौके पर बहुत सारे समाज के कार्यकर्ता, भीम आर्मी के कार्यकर्ता मौजूद थे और अंकुश जी कोचे इन्होंने अभियंता के सामने अपनी विविध मांगों को रखा। आइए देखते हैं उन्होंने अभियंता के सामने अपनी क्या क्या मांगे रखी। पूरे पुलगांव में भ्रमण किया गया, बहुत सारे लोगों का उन्हें जन समर्थन मिला। देखिए, सुनिए वो अभियंता से अपनी क्या क्या मांगे रख रही है। एक जोरदार उनका ऐसा प्रदर्शन रहा और अभियंता ने उनकी सारी बातें सुनी और जल्द से जल्द काम करने की। सुनिए भीम आर्मी के विदर्भ प्रमुख अंकुश जी कोचे। रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत, त्यांना वारंवार निवेदन दिले. निवेदन देऊन सुद्धा त्यांनी काय करते, ते मुरुमवाले मोठे मोठे दगडाचे गड्डे बुजवून टाकते. पाणी आला, माती चालली जाते वाहून, ते रस्त्यावर गड्डे तसेच आहे. इंजिनियर असले मॅडम, तुम्हाला पण माहिती आहे की तिथे गड्ड्यामध्ये काय टाकायला, पण त्याच्यामध्ये सरासर भ्रष्टाचार होता. जो रस्ता आहे नाचनगाव नाका ते हायवेची चौफुली, जे सिंपल त्याचे ठेकेदार उत्कृष्ट असे म्हणण्यासाठी काही वाटणार नाही मला. त्यांनी जे रस्त्याचे जे बांधकाम केलेले आहे, त्या रस्त्याच्या बांधकामामुळे आज कित्येक तरी ॲक्सिडेंट झालेले आहेत, रोजगार डुबलेला आहे. कित्येक वेळा त्यांना पण सुद्धा निवेदन दिले, पण त्यांनी निवेदनावर दखल घेतली नाही. आपले अभियंता सर हे फक्त गोडगोड शब्दामध्ये लोकांना म्हणजे कानाडोळा करतात, निवेदन घेतात, इकडे तिकडे ते पाठवून देतात. पण मॅडम, हे जे आमचं आजचं निवेदन आहे, हे अंतिम निवेदन म्हणजे अंतिम यात्रा काढून निवेदन दिली आहे. कारण की आमची आता शोकांतिका आहे की आम्हाला हा पाऊल उचला लागत आहे. आम्ही हे सांगू इच्छितो की आम्ही पोलीस विभागाला सुद्धा निवेदन दिलेलं आहे. ज्या ठेकेदार सिब्बलने जे ठेका विकल्या त्याची करप्शनची फाईल माझ्यापाशी आहे आणि ती फाईल पण मी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे. आम्हाला ते जे रस्त्यामध्ये तुम्ही जे मुरुममाटी टाकली आहे तिथं चोरी पाहिजे. त्याच्यानंतर रस्त्याचे बांधकाम तात्काळ आम्हाला पूर्णपणे पाहिजे. अगर 9 तारखेपर्यंत त्याची दखल नाही घेतली तर अभियंताची, इंजिनियर आणि प्लस ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करणार. कारण की वारंवार जेव्हा आम्ही तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो आणि तुम्ही नाही करत, लोकांच्या जीविताची हानी होते, तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होते. हे गुन्हा पण दाखल करणार, अन्यथा 9 तारीख यांच्या खुर्चीची आखरी तारीख राहणार. मी भीम आर्मीचा विदर्भ प्रमुख अंकुश कोचे. मी मोर्चा घेऊन येत नाही, निवेदन देत नाही. आणि निवेदन मोर्चा घेतला तर आम्हाला आमची मागणी पूर्ण व्हायची. आता तुम्ही इच्छे इंजिनियर आहे, आम्ही लेडीजचा मान सन्मान करतो, याकरिता आम्ही निवेदन देऊन तुम्हाला जातो. पण तुम्ही तुमच्या वरिष्ठांना, जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ कळवा की सर अशी यांची मागणी आहे. नाही तर 9 तारखेपासून मग संविधानिक मार्गाने जे काही आंदोलन करणार आहे आम्ही करणार. बावली